विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो 6वा चॅप्टर आहे मानसिक ताण किंवा ज्याला आपण मेंटल स्ट्रेस असं म्हणतोय, तर या टॉपिकचा गेल्या काही तासापासून आपण अभ्यास करत आहोत. गेल्या लेक्चरला आपण ताणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हेन्सेल या संशोधकांनी दिलेले, तर ते 4 प्रकार आपण अभ्यासलेले होते. आज त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सामान्य प्रतियोजन संलक्षण अवस्था म्हणजे काय या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण GAS असं म्हणतोय, ज्याला आपण जनरल ॲडॅप्टेशन सिंड्रोम असं म्हणतोय. तर या सामान्य प्रतियोजन संलक्षणाच्या ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्था आपल्याला समजून घ्यायच्या आहे. हेन्सेले या संशोधकांनी हे जे ताण प्रतियोजन संलक्षण हे जे प्रारूप आहे, हे प्रारूप त्यांनी 1936ला मांडलेलं आहे. हेन्सेले या संशोधकाच्या मते आपले शरीर सभोवतालच्या उद्दीपकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतं. जेव्हा असुखकारक उद्दीपक निर्माण होतात, व्यक्तीला जेव्हा ताणदायक उद्दीपक निर्माण होत असतात, तेव्हा त्याचा प्रतिकूल परिणाम हा व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती होत असतो. या संदर्भामध्ये एक डायग्राम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही सामान्य प्रतियोजन संलक्षणाची आकृती आहे. या आकृतीमध्ये या साईडला आपण इथे आधाररेखा घेतलेली आहे. इथे ताणके आहेत, त्यानंतर सावधान अवस्था आहे, प्रतिरोध अवस्था आहे आणि क्लांती अवस्था आहे. आता या ज्या 3 अवस्था आहेत सामान्य प्रतियोजन संलक्षणामधल्या, त्या 3 अवस्था या सामान्य प्रतियोजन संलक्षणाच्या मॉडेलवरती प्रारूपावरती दिलेल्या त्या आकृतीमध्ये, तर ते आपण समजून घेतो आहे. ताणके म्हणजे काय, तर ताणके म्हणजे ज्याच्यामुळे ताण उत्पन्न होतो त्या घटकाला आपण ताणके असं म्हणतो. तर ती ताणके इथं दिलेली आहेत. मग ताणके ही 2 प्रकारची असतात. अंतर्गत ताणके असतात, बाह्य ताणके असतात. व्यक्तीच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटकामुळे किंवा व्यक्ती अंतर्गत घटकामुळे व्यक्तीमध्ये जेव्हा काही ताण निर्माण होत असतो त्याला आपण ताणके असं म्हणतो. तर ती ताणके या ठिकाणी घेतलेली आहेत आपण. या ताणकाचा परिणाम म्हणून या व्यक्तीच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थामध्ये कसा व्यक्तीवरती परिणाम होत असतो ते इथं पाहिलेलं आहे. पहिली जी हेन्सेले या संशोधकांनी या ताण प्रतियोजन संलक्षण या प्रारूपामध्ये जी पहिली अवस्था दिलेली आहे ती आहे अलाराम स्टेज किंवा ज्याला आपण सावधान असं म्हणतो आहे, सावधान अवस्था असं म्हणतो आहे. ताणाची ही पहिली अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये ताणकाला तात्काळ प्रतिक्रिया दिली जाते. व्यक्तीकडून त्या ताणकाला तात्काळ प्रतिक्रिया दिली जाते. आता ताणकं म्हणजे काय, मी तेच सांगितलं तुम्हाला की ज्याच्यामुळे व्यक्तीमध्ये ताण उत्पन्न होतात तो मूळ घटक म्हणजे ताणक होय. उदाहरणार्थ बाहेरच्या गोंगाटामुळे आपल्यावरती ताण येत असेल तर हा बाह्य ताणक झाला. व्यक्तीला भूक लागलेली असेल तर त्याच्यामुळे त्याला अस्वस्थ वाटतं आहे, जो ताण येतो आहे, तर ते अंतर्गत ताणक झालं. अशी ज्यावेळी जी ताणके व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात त्याला व्यक्तीकडून तात्काळ प्रतिक्रिया या अलाराम स्टेजमध्ये दिली जाते, ज्याच्यामुळे व्यक्ती सावध होत असतो. या अवस्थेमध्ये व्यक्ती काय होते, सावधान अवस्थेमध्ये व्यक्ती अलर्ट होतो, सावध होतो. काही वेळा तो प्रसंगाला तोंड देतो, तर काही वेळा त्याला या प्रसंगापासून पलायन करावं लागतं, पळून जावं लागतं, म्हणजे त्याच्यापासून अलिप्त व्हावं लागतं, परावृत्त व्हावं लागतं. तर ही अशी जी स्टेज आहे ती स्टेज अलाराम स्टेज आहे. शारीरिक पातळीवर प्रथम मज्जासंस्था उत्तेजित होत असते. जर बराच काळपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर त्याच्यामुळे रक्ताभिसरण पचनसंस्थेच्या कार्यामध्ये व्यक्तीच्या बिघाड निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता ही जी अलाराम स्टेज आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. ही स्टेज कशामुळे निर्माण होती आहे, या स्टेजमध्ये काय होतं आहे की जी व्यक्तीच्या अवतीभोवती असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची ताणके आहेत, अंतर्गत आणि बाह्य ताणके, ही पहिल्यांदा काय करतायत की या ताणकाचा थेट परिणाम कुठे होतो आहे, या सावधान अवस्थेमध्ये होतो आहे. आणि सावधान अवस्था काय करते की या अवस्थेमध्ये बॉडी सावध होत असते, अलाराम मिळत असतो व्यक्तीला, आणि एकदा व्यक्ती सावध झाला की त्या ताणकांना तो काय करतो, योग्य ती प्रतिक्रिया तात्काळ देण्याचा त्याच्याकडून प्रयत्न केला जातो. आणि जर ताणकाला त्याला फेस करता आलं नाही आहे तर वेळप्रसंगी काय होतं, मग काही वेळा व्यक्ती या ताणकाला तोंड देतो किंवा काही वेळा तो मग त्याच्यापासून विड्रॉल करतो, तो माघार घेतो किंवा पळून जातो. त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे ती आहे प्रतिरोध अवस्था. या प्रतिरोध अवस्थेसंदर्भात आपल्याला सांगता येईल की शरीराची प्रतिकार यंत्रणा ताणकांना तोंड देण्यासाठी तयार होत असते.
आपल्या शरीरामध्येच अशी मेकॅनिझम आहे, बॉडीमध्येच अशी यंत्रणा आहे की जी यंत्रणा काय करते की आपल्या अवतीभोवती जी ताणके असतात, मग ती बाह्य ताणके असतील किंवा अंतर्गत ताणके असतील, तर त्या ताणकांना इकडे प्रतिकार करण्याची जी यंत्रणा आहे, ताणकांना तोंड देण्याची जी यंत्रणा आहे ती तयार होत असते या प्रतिरोधावस्थेमध्ये, रेजिस्टन्स स्टेजमध्ये. यामध्ये व्यक्ती विविध मार्गाने ताण कमी करण्याचा प्रयत्न करते. प्रतिरोध अवस्थेमध्ये व्यक्ती वेगवेगळे मार्ग फॉलो करते आणि त्या मार्गाद्वारे या ताणकांना प्रतिक्रिया देण्याचा व्यक्तीकडून प्रयत्न केला जातो की ज्याच्यामुळे ताण कमी केला जाऊ शकेल. अतिरिक्त ताणामुळे जागरण निर्माण होत असतं, त्याचबरोबर अपुरी झोप होत असते, त्याच्यामुळे काही चिंता व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात. प्रतिरोध अवस्थेमध्ये, रेजिस्टन्स स्टेजमध्ये जेव्हा व्यक्ती असतो त्यावेळी त्याला या ताणकांना प्रतिकार करायचा आहे आणि हा प्रतिकार करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की मग व्यक्तीमध्ये जागरण निर्माण होतं, व्यक्तीला झोप येत नाही, अपुरी झोप होते आणि व्यक्ती एन्झायटीमध्ये, चिंतेमध्ये राहतो. तर हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात आणि व्यक्ती वेगवेगळे मार्ग अवलंबत असतो ताण कमी करण्यासाठी. ताणकामुळे जो ताण व्यक्तीवरती उत्पन्न होत असतो, व्यक्तीमध्ये निर्माण होत असतो, तो ताण वेगवेगळ्या मार्गाने तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ही झाली दुसरी अवस्था, जी अवस्था या ठिकाणी आपण प्रतिरोध अवस्था म्हणून घेतलेली आहे. त्यानंतर क्लांती अवस्था, एक्झॉस्टेशन स्टेज ज्याला आपण म्हणतो, या एक्झॉस्टेशन स्टेजमध्ये, क्लांती अवस्थेमध्ये इकडे शेवटची अवस्था आहे या प्रारूपामधली, त्याला आपण क्लांती अवस्था असं म्हणतो आहे. जर प्रतिरोध अवस्थेतील ताण कमी झाला नाही आहे, म्हणजे ज्या दुसऱ्या स्टेजमध्ये आपण पहिली प्रतिरोध अवस्था, या स्टेजमध्ये जर ताण कमी झाला नाही तर व्यक्ती क्लांती अवस्थेमध्ये व्यक्तीचा ताण पोहोचत असतो. म्हणजे हा जो व्यक्तीचा ताण निर्माण झालेला ताण होता, या ताणकामुळे तो कुठे पोहोचलेला आहे, क्लांती अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. जर तो प्रतिरोध अवस्थेमध्ये कमी झाला असता तर तो क्लांती अवस्थेकडे गेला नसता. पण इथं अशी परिस्थिती होती की जर प्रतिरोध अवस्थेमधील ताण कमी झाला नाही आहे तर तो क्लांती अवस्थेमध्ये पोहोचतो, व्यक्तीचा ताण पोहोचतो क्लांती अवस्थेमध्ये. त्याच्यामुळे दैनंदिन जीवनातील कामकाजावरती तसेच व्यक्तीच्या जीवनावरती या ताणकांचा आणि ताणाचा प्रतिकूल परिणाम होतो. दैनंदिन जीवन त्यामुळे व्यक्तीला त्रासदायक वाटायला लागतं, त्याच्यामुळे थकवा वाटायला लागतो, थकवा जाणवायला लागतो. त्याच्यानंतर या अवस्थेमध्ये व्यक्तीच्या जीवनावरती गंभीर परिणाम होत असतो. खरं तर त्या स्टेजमध्ये ताण कमी व्हायला पाहिजे. अलार्म स्टेजमध्ये बॉडी आपल्याला सूचित करत असते, सावध करत असते, त्या स्टेजमध्ये आपण ताणाला प्रतिक्रिया देतो. पण तो कमी झाला नाही तर पुढे प्रतिरोध अवस्था येते. प्रतिरोध अवस्थेमध्ये या ना त्या वेगळ्या मार्गाने व्यक्ती ताणकाला प्रतिकार करायचा प्रयत्न करते. आणि इकडे तिसरी जी अवस्था आहे ती अवस्था एक्झॉस्टेशन स्टेज किंवा ज्याला आपण प्रतिरोध अवस्था म्हणतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये शरीर जे आहे, ॲक्च्युली प्रतिरोध अवस्थेमध्ये शरीरामध्येच अशी मेकॅनिझम असते की ते ताणकामुळे निर्माण झालेल्या ताणाला फेस करण्याची यंत्रणा बॉडीमध्ये कार्यान्वित झालेली असतेच मुळामध्ये. पण जर या दुसऱ्या अवस्थेमध्ये, प्रतिरोध अवस्थेमध्ये सुद्धा ताण कमी झाला नाही आहे तर पुढची तिसरी क्लांती अवस्था येते. याच्यामध्ये शरीर गलित गात्र झालेलं असतं, एक्झॉस्ट झालेलं असतं आणि थकलेलं असतं या ताणकाला प्रतिक्रिया देऊन. तर त्याच्यामुळे दैनंदिन जीवनावरती या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर या सामान्य प्रतियोजन सलक्षण जे प्रारूप आहे, या प्रारूपामध्ये आपण 3 अवस्था ज्या हॅन्स सेलेने दिलेल्या आहेत सामान्य प्रतियोजन सलक्षणाच्या, त्या 3 अवस्था आज आपण घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सावधान अवस्था, प्रतिरोध अवस्था आणि क्लांती अवस्था. आता याच्यानंतर याच्या पुढे आपल्याला पुस्तकामध्ये एक पूर्वस्नातक ताण चाचणी दिलेली आहे, जी आपल्याला इकडे ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही विधानं दिलेली आहेत, परीक्षेसंबंधातली काही विधानं आहेत, काही पर्सनल घरगुती काही विधानं दिलेली आहेत आणि याच्यावरून काय प्रतिक्रिया निर्माण होतात हे तुम्ही पाहून त्याला योग्य त्या प्रतिक्रिया तुम्हाला द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर ताणके व ताणकाचे प्रकार आहेत, तर ते प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. मुळात ताणके म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं तुम्हाला. ताणके म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे व्यक्तीमध्ये ताण उत्पन्न होतो किंवा ताण उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते, त्याला आपण ताणके असं म्हणतो. ही ताणके 2 प्रकारची असतात. एक आहे अंतर्गत ताणक आणि दुसरा आहे बाह्य ताणक. अंतर्गत ताणके म्हणजे काय, तर इथे अंतर्गत ताणके त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल. उदाहरणार्थ व्यक्तीला भूक लागलेली आहे, भूक लागल्यानंतर व्यक्तीला अस्वस्थ वाटायला लागतं, त्याच्यामुळे सुद्धा व्यक्तीला ताण यायला लागतो. व्यक्तीला जर अन्न मिळालं नाही वेळेमध्ये खायला
तर त्याच्यामुळे ताण निर्माण हे अंतर्गत आहे. शरीरांतर्गत गोष्टीमुळे व्यक्तीला भूक लागते आणि त्याच्यामुळे व्यक्तीला अस्वस्थ वाटायला होतं, त्यामुळे व्यक्तीला ताण येतो, त्यामुळे हे अंतर्गत ताणक आहे. तसंच एखाद्या व्यक्ती आजारी आहे, त्याला बरं वाटत नाही आहे, ही बरं वाटण्याची जी क्रिया आहे ही सुद्धा शरीरांतर्गत घडामोडीमुळेच निर्माण झालेली असते. शरीरामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झालेला असतो, त्याच्यामुळे व्यक्ती आजारी फील करतो आणि व्यक्तीला बरं वाटत नाही आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियासुद्धा शरीरांतर्गत आहे, त्यामुळे त्याला अंतर्गत ताण असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचबरोबर काही व्यक्तींच्यामध्ये कमी बुद्धिमत्ता असते. ही कमी बुद्धिमत्ता असणं हे सुद्धा कशाचं निदर्शन आहे, इकडे अंतर्गत ताणकाचं निदर्शक असलेलं आपल्याला दिसून येतं. कमी बुद्धिमत्तेमुळे सुद्धा काही अंतर्गत ताण इकडे निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे बाह्यताणकाचा. बाह्यताणके कशामुळे निर्माण होत असतात, तर व्यक्तीच्या अवतीभोवतीचा गोंगाट आहे, गर्दी आहे, रहदारी आहे, ट्रॅफिक जाम होणं आहे, यासारख्या ज्या परिस्थितीजन्य जे घटक आहेत, बाह्य परिस्थितीजन्य जे घटक आहेत, भौतिक जे घटक आहेत, याच्यामुळे व्यक्तीमध्ये जी याच्यामुळे जो व्यक्तीवरती ताण निर्माण होत असतो त्याला बाह्य ताणके असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखादा गरीब मुलगा आहे, परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेता येत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला खूप सारा ताण येतो शिक्षणाविषयीचा, अभ्यासाविषयीचा. गरिबीमुळे तो ट्युशन जॉईन करू शकत नाही, गरिबीमुळे तो पुस्तकं घेऊ शकत नाही आहे किंवा रेग्युलर मुलांप्रमाणे नियमितपणे तो महाविद्यालयात येऊ शकत नाही आहे. तर हे सुद्धा काय झालं, बाह्यताणक झालं. त्याच्यानंतर इकडे एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ एखादा मुलगा परीक्षेला बसल्यानंतर त्याला काहीच आठवत नाही आहे, म्हणजे बाह्य परिस्थितीमुळे इकडे त्याच्यावरती जो ताण आलेला असतो त्या ताणामुळे परीक्षेला गेल्यानंतर त्याला तिकडे काहीच आठवत नाही आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे. समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी म्हणजे पैसे विड्रॉल करायचे आहेत, आपले पैसे बँकेमध्ये आहेत, ATM थ्रू आपण काय करणार आहे ते विड्रॉल करणार आहे. आपण ATMच्या मशीनजवळ जातो, परंतु आपल्याला मशीनचा जो आपला ATM पिन आहे तोच आपल्याला आठवत नाही, ज्याला आपण पासवर्ड असं म्हणतो. तर हा पासवर्ड आपल्याला आठवत नाही, किंवा एखादा संगणक आपल्याला ऑपरेट करायचं आहे, संगणकासाठी आपणच पासवर्ड टाकलेला असतो, पण तोच पासवर्ड आपल्याला नेमका त्यावेळी आठवत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात ज्या गोष्टी इकडे व्यक्तीमध्ये ताणतणाव उत्पन्न करत असलेल्या आपल्याला दिसून येत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आज आपण इकडे सामान्य प्रतियोजन संलक्षणाच्या ज्या 3 अवस्था आहेत, यामध्ये सावधान अवस्था, अलाराम स्टेज, प्रतिरोध अवस्था, ज्याला आपण रेजिस्टन्स स्टेज असं म्हटलेलं आहे, आणि तिसरी एक्झॉस्टेशन स्टेज किंवा ज्याला आपण क्लांती अवस्था असं म्हटलेलं आहे. तर या 3 अवस्थेनंतर आपण ताणके व त्याचे प्रकार घेतलेले आहेत. ताणके म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि ताणकांचे जे 2 प्रकार आहेत, अंतर्गत ताणके आणि बाह्य ताणके, या दोन्ही ताणकांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. याच्या पुढचा जो घटक आहे तो घटक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. इथं मी सांगितलं तुम्हाला की ताणकामुळे व्यक्तीमध्ये फ्रस्ट्रेशन येतं, वैफल्य येतं, आणि वैफल्यातून संघर्ष निर्माण होत असतो. या संघर्षाचे प्रकार आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचे. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.